आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. कारण आज उद्यापासनं पुढच्या 4 महिन्यापर्यंत देव झोपी जातो आणि म्हणूनच याला चतुर्मास असंही म्हटलं जाते. सो आमची सुरुवात झाली देवपूजा करून. देवाला छान मस्त साबुदाण्याच्या खिचडीचा नैवेद्य दाखवला. ही अशी तुळशीची माळ भेटते आमच्याकडे, तुळशीचा हार, ज्याच्याने मी माझं देवघराचं मस्तपैकी डेकोरेशन करून घेतलं आहे आणि छान मस्त देवाची आरती करून घेतली आहे. सगळ्या घरामध्ये मी मस्त सुगंधित धूप पसरवलेला आहे, त्यामुळे एकदम छान वाटत होतं. सकाळी सकाळी माझी पूजा झालेली आहे. पूजा केल्यानंतर मी मस्तपैकी जप केला विठ्ठलाचा आणि त्यानंतर फराळ करून घेतला आणि थोडा आराम केला. त्यानंतर संध्याकाळी मी आमच्या इथे जवळ असलेल्या एका मंदिरात गेले होते. तिथे जवळपास सगळ्याच देवांच्या मूर्त्या होत्या. हे आहे बालाजी, तिरुपती बालाजीची मूर्ती. तिचं मी छानपैकी दर्शन घेतलं. तुम्हाला पण आषाढी एकादशी